स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मोदी सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त पलूस येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन, मान्यवरांचा सत्कार व व्याख्यान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पलूस येथे रविवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, HP पेट्रोल पंप समोर, कराड, तासगाव रोड, पलूस विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच अलीकडे सन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी दिली. या कार्यक्रमास माजी ग्रामविकास मंत्री व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उद्योजक सर्जेराव नलवडे, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुष्पावती मिठारी तसेच महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जाहीर प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात देशभरात झालेली विकास कामे, राबवण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांच्या व्याख्यानातून उपस्थितांना दिली जाणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.